कुणाल कामराच्या वादग्रस्त गाण्यावरून राहुल कनाल यांची खार पोलिसात तक्रार। कुणाल कामरासह राहुल गांधी, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्या विरोधात तक्रार दाखल। शिंदेंविरोधात बदनामीकारक गाणं असेल तर सहन करणार नाही। कुणाल कामराच्या गाण्यावरून मंत्री उदय सामंत यांचा इशारा। खारमधील द युनिकॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये स्टँडअप कॉमेडीचे शो बंद। रात्री झालेल्या तोडफोडीनंतर शो बंदचा हॉटेल व्यवस्थापनाचा निर्णय। कुणाल कामराच्या शिंदेंवरील गाण्यानंतर वाद। मुंबईत आज अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक। अर्थसंकल्पासंदर्भात अजित पवार आमदारांना मार्गदर्शन करणार। इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंतांना धमकी दिल्याचं प्रकरण। फरार प्रशांत कोरटकरवर आज उच्च न्यायालयात सुनावणी। कोल्हापूर सत्र न्यायालयाने कोरटकरचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता। छत्रपती शिवराय संभाजीराजेंचा अवमान केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकरवर गुन्हा दाखल। मुधोजीराजे भोसलेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना तसं पत्र। प्रशांत कोरटकरवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी। नागपूर हिंसाचार प्रकरणातील आरोपी फहीम खानच्या घरावर बुलडोझर चालणार। फहीम खानचं घर बांधताना काही फुटांच्या जागेवर अतिक्रमण। नागपूर मनपाने फहीम खानच्या कुटुंबियांना नोटीस बजावली। संचारबंदी हटवल्यानंतर नागपुरातील शाळा आजपासून सुरू। 6 दिवसानंतर संचारबंदी असणाऱ्या भागातील शाळा सुरू। विद्यार्थ्यांना मोठा दिलासा। नागपूर हिंसाचारानंतर सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट, रील्स सायबर विभागाकडून मॉनिटरिंग। नागपूर पोलिसांकडून आतापर्यंत 3 जणांवर गुन्हे दाखल।